नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने आपण करूया. दहशतवादी झाकीरला अटक करण्यात आलेली आहे. मुंबई दिल्ली पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केलेली आहे. दहशतवादी झाकीर सध्या मुंबईत आहे. स्पेशल सेल त्याला दिल्लीत नेणार असल्याचं समजतंय. ओसामाच्या काकानं सुद्धा आत्मसमर्पण केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. आणखीन एक दहशतवादी आता पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे. दहशतवादी झाकीरला अटक करण्यात आलेली आहे. मुंबई दिल्ली पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई करत झाकीरला बेड्या ठोकल्या आहेत. दहशतवादी झाकीर सध्या मुंबईत आहे. स्पेशल सेल त्याला दिल्लीमध्ये नेणार आहे. आणखीन एक महत्त्वाची अपडेट म्हणजे ओसामाच्या काकानं सुद्धा आत्मसमर्पण केल्याचं समजतंय. सूत्रांकडून या संदर्भातली माहिती मिळतेय. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. प्रशांत, दहशतवादी झाकीरला आता मुंबईतनं अटक केली गेल्याचं समजतं आहे. काय नेमकी अपडेट? महत्वाचं म्हणजे झाकीर हा मोठा दहशतवादी होता आणि ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशमध्ये ही मोठी कारवाई करण्यात आली होती, तिथे त्यानंतर दिल्ली एटीएसने मोठी कारवाई केली होती. त्यानंतर आता ही एक प्रकारे ज्या पद्धतीने माहिती मिळते की झाकीरला देखील दिल्ली मुंबईमधून त्याला अरेस्ट करण्यात आला आहे. एक यापूर्वी उर रहमान जो आहे, जो दहशतवादी संबंध असलेला व्यक्ती आहे, दहशतवादी आहे, याला देखील अलाहाबादमधून तिथे त्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती आलेली आहे. यामुळे कुठेतरी ज्या पद्धतीने माहिती मिळते की हे सगळे जे दहशतवादी आहे यांना एक प्रकारे गजाआड करण्याचा निर्णय कुठेतरी उत्तर प्रदेश पोलीस, त्यानंतर दिल्ली एटीएस आणि मुंबई एटीएसने घेतल्याची माहिती पुढे आलेली आहे. प्रशांत, आणि ओसामाच्या काकाला सुद्धा त्यानं सुद्धा आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर येते. सूत्रांकडून ही माहिती मिळालेली होती. अधिकृत दुजोरा याला मिळू शकलाय का? बरोबर आहे. याला यातील माहिती मिळालेली आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रयागराजमध्ये त्याचा जो काका आहे त्याला देखील आत्मसमर्पण करण्यात आलेलं आहे आणि तो प्रयागराजच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती पुढे आल्याने एक प्रकारे असं म्हणावं लागेल की या सगळ्या पार्श्वभूमीवरती गेल्या काही दिवसांची जी शोध मोहीम सुरू होती, त्या शोध मोहिमेनंतर हा एक मोठ्या प्रकारची कारवाई एकीकडे मुंबईमध्ये, त्यानंतर उत्तर प्रदेशामध्ये आणि दुसरीकडे दिल्लीमध्ये देखील एटीएसने मोठी कारवाई सुरू केलेली आहे. त्याचमुळे हा एक मोठं यश दिल्ली पोलिसांना, यूपी पोलिसांना आणि मुंबई पोलिसांना आल्याची माहिती पुढे आलेली आहे. बिलकुल प्रशांत, आणि आतापर्यंत ज्या ज्या दहशतवाद्यांना अटक केली आहे त्यांच्या चौकशीतनं आणखी काय माहिती समोर येताना दिसते? या सगळ्यामध्ये आणखी काही लोक सामील असण्याची शक्यता आहे का? त्या संदर्भात आता तपास कशा पद्धतीने सुरू आहे? प्रशांत, या सगळ्याबद्दल सविस्तर काय सांगाल? महत्वाचं म्हणजे मुंबई एटीएस ची एक चमू हे दिल्लीला आली होती. त्यांनी दिल्लीमध्ये 6 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी एक दहशतवादी तो मुंबईचा असल्याची माहिती पुढे आल्यानंतर त्या संदर्भात एटीएसने त्याची संपूर्ण चौकशी केली. त्याचे पुरावे जे आहेत ते देखील तपासले. कुठल्या आधारावरती, कशा पद्धतीने त्याचा प्रवास झाला, कशा पद्धतीने डी गँगचे संबंध आहे, सोबतच त्याने जे प्रवास केला त्या प्रवासासाठी कोणी पैसे उपलब्ध करून दिले, सोबतच जे ही हवाला रॅकेट मार्फत पैसे आलेले ते हवाला रॅकेटचे 2 साथीदार त्याचे कोण आहे आणि त्याला अटक करताना कशा पद्धतीनं माहिती मिळाली, या सगळ्या माहितीच्या आधारावरती एक मोठी कारवाई मुंबई पोलिसांनी केली आणि ज्या पद्धतीनं ही अटक झाली आहे दहशतवाद्याची, यामध्ये हे देखील एक त्यातूनच जे काही सुगावे मिळाले त्याच्या आधारावरती कारवाई झाली. दुसरीकडे जर ज्या पद्धतीने माहिती मिळते की प्रयागराजमध्ये उत्तर प्रदेश पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ज्या पद्धतीनं दहशतवाद्याच्या काकांनी आत्मसमर्पण केलं, यामध्ये ही देखील भीती झालेली आहे निर्माणमध्ये की ज्या पद्धतीनं ही कारवाई आता मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली आहे आणि खास करून सणासुदीचा कालावधी आहे आणि यामध्ये काही शहरांमध्ये मोठे बॉम्बस्फोट घडून आणण्याचा कट या दहशतवाद्यांनी आखला होता. त्यामध्ये 2 पाकिस्तानचे प्रशिक्षित दहशतवादी देखील आहे. असं असताना ही एक मोठी कारवाई म्हणता येईल आणि या कारवाईच्या माध्यमातून भारताला सुरक्षित करण्याकरता एटीएस असो की दिल्ली पोलीस असो किंवा मुंबई पोलीस असो यांचं हे मोठं यश मानलं जाईल. बिलकुल प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला घेणारच आहोत. दहशतवादी झाकीरला देखील आता अटक करण्यात आलेली आहे. आणखी एक दहशतवादी पोलिसांच्या अटकेत आलेला आहे आणि सोबतच ओसामा याच्या काकानं सुद्धा आत्मसमर्पण केल्याची माहिती आहे. पुढची आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत. तब्बल 16 तास इन्कम टॅक्स विभागाकडून अनिल देशमुख यांच्या घराची चौकशी एक प्रकारे झाल्याचं आता समोर येतं आहे. तब्बल 16 तास ही चौकशी इन्कम टॅक्स विभागाकडून सुरू होती. सकाळी 11 वाजल्यापासून पहाटे 3 पर्यंत
अनिल देशमुख यांच्या घरामध्ये ही चौकशी सुरू होती। गेल्या काही दिवसांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या झालेल्या व्यवहाराच्या संदर्भात पडताळणी करण्यात आली। काही महत्त्वाची कागदपत्र सुद्धा आयकर विभागाकडून आपल्या सोबत नेली गेल्याची माहिती समोर येते। इतकंच नाही तर आज आणि उद्या सुद्धा आणखी या संदर्भातली चौकशी होण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात येते। पहाटे 3 वाजेपर्यंत ही सगळी चौकशी झाल्याची माहिती मिळते। तब्बल 16 तास आयकर विभागाकडून ही चौकशी सुरू असल्याची माहिती मिळते। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। तुषार, आयकर विभागाकडून काही महत्त्वाचे चौकशी संदर्भातले दस्तावेज सोबत नेलं गेल्याचं समजतंय। आज आणि उद्या सुद्धा ही कारवाई असणार असल्याची माहिती मिळते। तुषार, सगळ्या कारवाईबद्दल नेमकं काय सांगता येईल? अजिंक्य, इन्कम टॅक्सचं जे पथक आहे काल 11 वाजता अनिल देशमुख यांच्या घरी दाखल झालं होतं। यासोबतच अनिल देशमुखच्या संबंधित जी वेगवेगळी ठिकाणं होती अशा एकूण 6 ठिकाणी काल इन्कम टॅक्सच्या पथकाने सर्च ऑपरेशन केलं। पण अनिल देशमुख यांच्या घरी जे चाललेलं सर्च ऑपरेशन होतं हे साधारण 16 तास चाललं। सकाळी 11 वाजता 9 सदस्य अनिल देशमुख यांच्या घरी गेले। त्यांनी घरच्यांचे सगळे मोबाईल जप्त केले आणि एका खोलीमध्ये घेऊन त्यांना माहिती दिली आणि त्यानंतर ती संपूर्ण प्रक्रिया सुरू झाली। तर ती संपूर्ण प्रक्रिया पहाटे 3 वाजेपर्यंत चाललेली आहे। यामध्ये महत्त्वाचा विषय हा होता की मागच्या काही वर्षामध्ये अनिल देशमुख आणि त्यांच्या नातेवाईकांच्या बँक अकाउंटमध्ये काही करोडो रुपयाचे ट्रान्झॅक्शन झालेले आहे आणि ते करोडो रुपयाच्या ट्रान्झॅक्शनचं सोर्स इन्कम टॅक्सला अनिल देशमुखचे कुटुंबीय सांगू शकले नाही की त्यांना कळलं नाही की ते नेमकं कोणते आहे। आणि इन्कम टॅक्सला शक्यता आहे की अनिल देशमुख जेव्हा मंत्री असताना त्यांनी जो ब्लॅक मनी व्हाईट केला त्यासाठी हे ट्रान्झॅक्शनचा वापर केला आणि त्यामध्ये मग अनेक त्यांची मग शिक्षण संस्था असेल, त्यांचे काही हॉटेल्स असेल, कंपनी असेल, इथे डोनेशन म्हणून किंवा शेल कंपन्यांच्या माध्यमातून ते पैसे वळवण्यात आले आणि त्या आधारावर मग जेव्हा ईडीकडे हे सुरुवातीला हे संपूर्ण कागदपत्र सापडली त्यानंतर ईडीने हा तपास इन्कम टॅक्सकडे हँडओव्हर केला। कारण की उत्पन्न संदर्भातला हा तपास होता, त्यामुळे तो मग थेट इन्कम टॅक्सने यामध्ये उडी घेतली। आणि आता अनिल देशमुखचा जो आणखी त्यांचे जे नातेवाईक आहे किंवा त्यांचे कुटुंबातील इतर सदस्य आहेत त्यांचे जे व्यवहार आहे इन्कम संदर्भातले त्याचे सोर्सेस आता इन्कम टॅक्स विचारत आहे। मात्र देशमुख कुटुंबीय अजून तरी त्याबद्दल कोणतीही माहिती देऊ शकलेलं नाही। त्यांचं असं म्हणणं आहे की 10 वर्ष आधीचे जे काही आमचे उत्पन्नाचे सोर्सेस होते किंवा जे काही आम्ही व्यवहार झाले त्याबद्दल तर आम्ही माहिती देणं शक्य नाही आणि मागच्या काही दिवसांमध्ये जे इन्कमचे सोर्सेस झाले त्याबद्दल देखील ते माहिती देऊ शकलं नाही। त्यामुळे निश्चित अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाच्या अडचणी वाढताना दिसत। आपल्याला माहित आहे की मागच्या काही दिवसापासून अनिल देशमुख आणि त्यांचे दोन्ही मुलं संपर्काच्या बाहेर आहे। काल जेव्हा इन्कम टॅक्सचं पथक अनिल देशमुख यांच्या घरी पोहोचलं तेव्हा त्यांच्या पत्नी आणि त्यांची लहान सून घरी होती आणि मग सातत्याने त्यांनी त्यांच्या सोबत अनेक वेळ तिथे वेगवेगळ्या प्रकारची चौकशी केली, कागदपत्राची मागणी केली। त्यासोबतच तिथे काही पंच देखील बोलवण्यात आलेले होते, कारण की संपूर्ण प्रक्रिया करत असताना तिथे पंचाची देखील गरज पडते, तर पंच देखील बोलवण्यात आलेले होते आणि तब्बल 16 तास ही संपूर्ण प्रक्रिया चालली। आणखी 2 दिवस म्हणजे आज आणि उद्या देखील वेगवेगळ्या ठिकाणी इन्कम टॅक्सचं पथक ही कारवाई करू शकतो अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे। त्यामुळे बघावं लागेल की नेमकं काय होतं या संपूर्ण कारवाईमध्ये। पण एक गोष्ट निश्चित आहे की अनिल देशमुख यांच्या अडचणी सातत्याने वाढवताना पाहायला मिळत आहे। बिलकुल तुषार, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला घेणारच आहोत। अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ होतीये की काय असंच एकंदरीत या सगळ्या घडामोडी पाहत असल्यानंतर समोर येताना दिसतंय। पुढची बातमी बघूया। सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातल्या स्मारक आणि पुतळ्यावरून नवा वाद उफाळलाय। धनगर समाजाचे कार्यकर्ते विरुद्ध विद्यापीठ प्रशासन असा नवा संघर्ष बघायला मिळतोय। भाजप सरकारच्या काळातील अहिल्यादेवी स्मारक समितीनं अश्वारूढ असलेल्या अहिल्यादेवींचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतलेला होता। मात्र आता महाविकास आघाडी सरकारनं स्थापन केलेल्या समितीनं अहिल्यादेवी यांच्या हाती शिवपिंड असलेला पुतळा उभारण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयाला विरोध होताना दिसतोय। दरम्यान आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा लढवय्या बाणातला अश्वारूढ पुतळा विद्यापीठात स्थापित केल्यास संघर्षाची प्रेरणा मिळेल असं धनगर समाजातल्या नेत्यांचं मत आहे। एकंदरीतच या वादावर नेमका कसा काय तोडगा निघतो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। प्रमुख मंडळी होते आणि त्या समितीमध्ये समिती आणि विद्यापीठ प्रशासन आणि कुलगुरू
यांच्या समितीमध्ये असं ठरण्यात आलं की अश्वारूढ पुतळा बसवण्याचा असा ठराव करण्यात आला. ह्या सर्व गोष्टी झालेल्या असताना त्याच्यानंतर 2-3 वेळा समिती बदलण्यात आली. त्यांच्या 29 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अहिल्यादेवी होळकरांनी महिलांसाठी खूप चांगला उद्योग निर्माण केला. माहेश्वरी साडी जे आज आपण पाहतो ती अहिल्यादेवी होळकरांनी बनवलेली आहे. तर अहिल्यादेवी होळकरांचं कार्य एवढं प्रचंड मोठं असताना केवळ हातामध्ये शिवलिंग देऊन ते धार्मिक होत्या एवढं जर भासवायचं असेल तर आपण त्या महापुरुषाच्या कार्याला बगल देऊन आपण आपला हेतू काहीतरी वेगळा साध्य करत असतो असं ह्याच्यातून दिसतं. या बाबतीत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अश्वारूढ करायचा का पिंड धरलेला करायचा या बाबतीत सर्व जे जुने जाणते ह्यामधले आहेत. म्हणजे जिथं जिथं अहिल्यादेवी होळकरांचा जन्म असेल, त्यांचा माहेर असेल, सासर असेल किंवा असे अनेक ठिकाणचे दाखले, हे जुने सगळे दाखले हे करून आणि सर्वांना विश्वासात करून की जेणेकरून जे करणं गरजेचं आहे त्या बाबतीत योग्य तो निर्णय निश्चित प्रकारे घेतला जाईल. त्या ठरावामागील एवढीच भूमिका त्या स्मारक समितीतील सर्व सदस्यांची आहे की ती जी मूर्ती आहे ती लोकभावनेतील लोकांच्या मनातील तो एक फोटो आहे आणि लोकांची ती भावना आहे. ती अहिल्यादेवी म्हटलं की ती मूर्ती समोर येते. अहिल्यादेवी म्हटलं की ते एक शिवपिंड घेतलेली एक मूर्ती, एक भावना जागरूक होते की ती मूर्ती संपूर्ण भारतभर ती परिचित आहे. या वादावर आता नेमका कसा तोडगा काढला जाणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. सागर सुरवसे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सागर, विद्यापीठामध्ये अहिल्यादेवींचा पुतळा नेमका कशा पद्धतीचा उभारावा यावरनं हा सगळा वाद आता सुरू झाल्याचा आपण पाहतो आहोत. या वादाचा तोडगा नेमका कसा निघणार आहे, काय नेमक्या त्याबद्दलच्या हालचाली सुरू आहे? अजिंक्य, खरं तर हा आपण पाहतो की सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा जो विषय होता तो देखील मोठ्या प्रमाणात गाजला. कारण सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव द्यायचं की ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांचं नाव द्यायचं यावरून बराच संघर्ष साधारणपणे 4 ते 5 वर्ष सुरू होता. त्यानंतर अखेर फडणवीस सरकारने या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असं नामकरण केलं. आता त्यानंतर आता नवा वाद पुन्हा एकदा उफाळलेला आहे. कारण भाजप सरकारच्या काळामध्ये जी स्मारक समिती स्थापन झालेली होती त्यांनी असा निर्णय घेतलेला होता की या ठिकाणी अश्वारूढ पुतळा उभारावा, जेणेकरून तरुणी ज्या असतात त्या भागामध्ये येतात, विद्यापीठामध्ये जे शिकण्यासाठी येतात, तर त्यांना या महिलेच्या संघर्ष आणि बुद्धिमत्ता या दोन्हींचं मिलाप जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्यातून त्यांना प्रेरणा मिळेल अशी भावना जी आहे ती पहिल्या समितीने घेतलेली होती, ज्यामध्ये भाजप सरकारच्या काळामध्ये जी स्थापन झालेली होती. त्यानंतर मात्र महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं आणि त्यांनी आता काही दिवसांपूर्वी हा निर्णय बदलला आणि त्यामध्ये हातामध्ये शिवपिंड धारण केलेली मूर्ती जी आहे अहिल्यादेवींची ती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि त्यालाच कुठेतरी आता विरोध होताना पाहायला मिळतो. आणि त्यामुळे कुठेतरी अहिल्यादेवी स्मारक समितीच्या पर्यायी आता नागरिकांमधून किंवा जनतेमधून, धनगर समाजांच्या बांधवांमधून त्यांच्यामध्ये त्यांनी अशी संघर्ष समिती स्थापन केली. ते समितीचे पण सदस्य आपल्या सोबत आहेत. मला सांगा, काय नक्की आपली भूमिका आहे, काय म्हणणं आहे आपलं, पुतळा कसा हवा आहे? सोलापूर विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव आहे आणि तो तसा प्रस्ताव पाठीमागच्या समितीनं मंजूर केलेला होता. पण आता नवीन समिती स्थापन झाल्यापासून नवीन समितीने महाराष्ट्रातल्या जनतेचा अनादर करून पिंडधारी पुतळा उभा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे पिंडधारी पुतळे हे इंदोरच्या संस्थानापासून जेजूरच्या संस्थानापर्यंत अनेक ठिकाणी हे शिवपिंडधारी पुतळे आहेत. हे खरं आहे, पण दुसरी बाजू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी शस्त्र आणि शास्त्र याची शिकवण देणारा संदेश या महाराष्ट्रातल्या युवकांना, महिलांना प्रेरणा देणारा संदेश असेल आणि ती प्रेरणा घेऊन तिथं प्रत्येक जण तिथं जाईल आणि या दृष्टिकोनातून सोलापूर विद्यापीठामध्ये अहिल्यादेवी होळकरांचा अश्वारूढ पुतळाच व्हावा
अशी महाराष्ट्रातल्या जनतेची मागणी आहे. निश्चितपणे आपली ही मागणी आहे. अजिंक्य, पाहतोय आपण शस्त्र आणि शास्त्र या दोन्हींचा मिलाप असलेली मूर्ती व्हावी असंच एकंदरीत या बांधवांचं जे आहे ते मत आहे. बिलकुल सागर, तुम्ही असेच आमच्या सोबत राहा. मी पुन्हा एकदा आपल्याकडे येणार. एका ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक नंतर या समितीविषयी नेमके काय आक्षेप आहेत याबद्दलची माहिती देखील आपण जाणून घेणार आहोत. जुनी समिती, नवीन समिती असा वाद आहे. नव्या समितीनं ज्या पद्धतीनं आता स्मारकाच्या पुतळ्यामध्ये बदल करण्याचं ठरवलेलं आहे त्या मागची नेमकी काय कारण आहेत या सगळ्याचा आढावा घेऊया. ब्रेक घ्यायची वेळ झाली आहे. ब्रेक नंतर या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करूया. बघत रहा नमस्ते महाराष्ट्र. हे चिली देशात शिरण्यासाठी अनिवार्य आहे. क्युबामध्ये समलैंगिक विवाह आणि गे जोडप्यांना दत्तक घेण्याचा अधिकार कायदेशीर करण्यासाठी महत्त्वाचा टप्पा पार करण्यात आलाय. क्युबन फॅमिली कोडचा आराखडा तयार करण्यात आलाय. या अंतर्गत आजी आजोबा तसंच लहान मुलांवरती परिणाम होणाऱ्या गोष्टींबाबत निर्णय घेण्यात लहान मुलांचं मत सुद्धा महत्त्वाचं असल्याचा मुद्दा समाविष्ट करण्यात आलाय. 2019 मध्येच कोड अद्ययावत करण्यासाठी घटनेमध्ये बदल करणं बंधनकारक करण्यात आलंय. रशियाच्या संसदीय निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे 3 दिवस शिल्लक राहिलेत. मात्र रशियाच्या राजकीय परिस्थितीत फारसा फरक पडेल असं वाटत नाही. कामचॅटका आणि चुकोटका या भागामध्ये मतदानाला सुरुवात झालेली आहे. हे दोन्ही प्रांत मॉस्कोपेक्षा 9 तासांनी पुढे आहेत आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या युनायटेड रशियाचा पराभव होईल अशी शक्यता अजिबात तरी वाटत नाहीये. फक्त घटनेत बदल करण्यासाठी आवश्यक असणारा 2/3 पाठिंबा हा पक्ष कायम राखू शकतो हे महत्त्वाचं आहे. कोलंबियातून दररोज शेकडो स्थलांतरित डेरियन गॅप या अत्यंत घनदाट आणि धोकादायक जंगलातून नद्या पार करत प्रवास केला जातोय. या नद्यांमुळे कोलंबिया पनामापासून अलग झालेला आहे. या अत्यंत धोकादायक मार्ग हा असून सुद्धा दररोज शेकडो लोक इथून प्रवास करत अमेरिकेला पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. एकट्या ऑगस्ट महिन्यात जवळपास 20,000 जणांनी हे जंगल पायी पार केलंय. अजूनही शेकडो जण कोलंबियाच्या बाजूला आपला प्रवास सुरू होण्याची वाट पाहत आहेत असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पनामामध्ये एका दिवसाला फक्त 500 लोकांनाच प्रवेश मिळू शकतोय. मेक्सिकोचे अध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेज ॲब्राडॉर यांनी देशाच्या 210व्या स्वातंत्र्य दिन साजरा केला. क्युबाचे अध्यक्ष मायग्युएल डियाज हे या समारंभाचे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. मेक्सिको शहराच्या मुख्य चौकामध्ये लष्करी परेड यावेळी पार पडली. अमेरिकेनं क्युबावरील निर्बंध कमी करावेत असं आवाहन यावेळी ॲब्राडॉर यांनी केलं. बोलिव्हियामधील आयमारा महिलांचा द कोलिटास क्लाइंबर्स या गटानं 5,890 मीटर उंचीवर फुटबॉल खेळण्याचा विक्रम केलाय. युआना पोटोसी पर्वतरांगांवर त्यांनी हा विक्रम केलाय. विशेष म्हणजे पारंपरिक स्कर्ट आणि ब्लँकेटचा वेश त्यांनी घातला होता आणि या महिला संपूर्ण बर्फाच्छादित डोंगरांवर जोरदार बर्फवृष्टी सुरू असताना फुटबॉल खेळल्या. द कोलिटास क्लाइंबर्स हा गट 2015 मध्ये स्थापन झालेला आहे. ब्राझीलच्या साओ पावलोमधील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत शेकडो रहिवासी एकत्रित जमले होते आणि 100व्या वर्धापन दिनानिमित्तानं इथे एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये संगीत, गेम्स आणि अनेक कार्यक्रमांचा समावेश होता. 20व्या शतकाच्या सुरुवातीला इथे बांधकामाला सुरुवात झाली होती आणि ही शहरातली सर्वात मोठी झोपडपट्टी मानली जाते. आता इथे अनेक सिमेंट आणि विटांची घरं आणि दुकानं सुद्धा झाली आहेत. इथल्या छोट्या छोट्या घरांमधून अनेक व्यवसाय चालवले जातात. अर्जेंटिनामध्ये रोजगार आणि सामाजिक लाभांच्या मागणीसाठी हजारो नागरिक रस्त्यावरती उतरले होते. सरकारच्या धोरणांविरोधात सामाजिक संघटना आणि संस्थांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शनं करण्यात आली. गेली काही वर्ष अर्जेंटिनाला सातत्यानं आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतंय. त्यात कोरोनाच्या संकटामुळे सामाजिक आर्थिक संकट आणखी तीव्र झालंय. परकीय कर्ज चुकवण्यासाठी अर्जेंटिनाच्या सरकारनं आर्थिक आणि अन्नधान्याच्या मदतीत कपात केली असा निदर्शकांचा आरोप आहे. अफगाणिस्तानातील अनेक सरकारी संस्था बंद झाल्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांनी काम बंद केलंय तर नोकरीत असलेल्या अनेकांना आपल्या पगाराबद्दल चिंता वाटतेय.
तालिबाननं सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचं आवाहन केलंय, पण कामावर गेल्यानंतर पगार मिळेल का याबद्दल कर्मचारी साशंक आहेत। गेल्या 2 महिन्यांपासून त्यांना पगार मिळालेला नाही, त्यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीवरती परिणाम होतोय। अफगाणिस्तानचा निधी अमेरिकेनं गोठवल्यामुळे तालिबान कर्मचाऱ्यांचा पगार देऊ शकणार नाही असं अनेक कर्मचाऱ्यांना वाटतंय। अफगाणिस्तानातील महिला आता तालिबानच्या सत्तेबद्दल आणि गेल्या महिन्यातील सुटकेच्या प्रयत्नांमध्ये त्या मागे राहिल्याबद्दल उघडपणे आपली नाराजी व्यक्त करतायत। परदेशातील संस्थांसोबत काम करणाऱ्या महिलांसाठी कर्जमाफी देण्यात येणार आहे असं सांगितलं जात होतं, पण प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही। अमेरिकेसोबत काम करणाऱ्या एका महिलेला अमेरिकन अधिकाऱ्यांकडून प्रचंड त्रास दिला गेला आणि तिच्या एकही अर्ज किंवा मेसेजला उत्तर देण्यात आलेलं नाही। स्काय न्यूजला दिलेल्या मुलाखतीत तिनं आपला अनुभव सांगितला। अफगाणिस्तानातून सुटका झालेले 44 जण नॉर्थ मॅसेडोनियाला पोहोचले आणि तालिबानी राजवटीतून सुटका करून या नागरिकांना तात्पुरता निवारा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत। हा त्याचाच एक भाग मानला जातोय। कतारहून विमान पोहोचल्यानंतर कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्यांना राजधानी स्कोपियोमध्ये हॉटेलमध्ये ठेवण्यात आलंय। ड्रग माफिया अल चापोनं वापरलेल्या घर हे मेक्सिकोच्या नॅशनल लॉटरीतल्या विजेत्याला बक्षीस म्हणून देण्यात आलं। 2014 मध्ये त्याला पकडण्यासाठी नौदल जवानांची नजर चुकवून त्यानं नाल्यामधून पळ काढला होता आणि या घरात काही बदल करण्यात आलेत। बाहेर लावण्यात आलेले सीसीटीव्ही काढून टाकण्यात आलेत। बाथटबच्या खाली असलेलं भगदाड सुद्धा आता बंद करण्यात आलंय। बाथटब खालच्या भुयारातून त्यानं पळ काढला होता। अल साल्वाडोरच्या राजधानीमध्ये अध्यक्ष नैब बुकेले यांच्या विरोधात नमस्ते महाराष्ट्रामध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पुन्हा एकदा थेट जाऊया सोलापूरला। आपले प्रतिनिधी सागर सुरवसे आपल्यासोबत आहेतच। सागर, समितीविषयीचा वाद नेमका काय आहे? नव्या समितीनं ज्या आता सुधारणा केल्या, एक प्रकारे ज्या पद्धतीनं बदल केलाय आपण म्हणूया, सुधारणा नाही, हा बदल काही मान्य नाही बऱ्याच संघटनांना, बऱ्याच संघटनांच्या कार्यकर्त्यांना, आणि त्यामुळे देखील हा वाद आता जास्त समोर येताना दिसतोय। सागर, या सगळ्याबद्दल नेमकं काय सांगाल? खरं आहे, नक्की आक्षेप काय आहेत या सगळ्या समितीच्या या एकंदरीत कारभारावरती हे बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत। काय नक्की आक्षेप आहे आपल्या नवीन समितीने जो निर्णय घेतला त्याला? सोलापूरमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या विद्यापीठामध्ये अश्वारूढ पुतळा बसवण्याचं मागच्या समितीमध्ये मंजूर झालेलं होतं। काय राजकारणी लोकांनी त्यात गोंधळ घालून आताच्या समितीत पिंडधारी पुतळा बसवायचा असं त्यांचं मत आहे आताच्या समितीचं। आणि तमाम महाराष्ट्रातच नाही तर जगभरातील किंवा भारतातील धनगर समाजाचं म्हणणं आहे की अश्वारूढ पुतळा विद्यापीठामध्ये बसवावा, बरोबर, अशी सकल धनगर समाजाची मागणी आहे। आणि ती मागणी मान्य नाही केली तर याचा मोठा उद्रेक देखील होऊ शकतो। नक्की राष्ट्रवादीची काय भूमिका आहे थोडक्यात सांगा मला। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठामध्ये गेल्या 4-5 वर्षापासून स्मारकाची मागणी होती आणि स्मारकामध्ये पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा होणार होता। परंतु या समितीमध्ये जी महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर स्मारक पूर्णत्वास नेण्यासाठी ही जी समिती नेमली परत नवीन, या समितीमध्ये असं ठरवण्यात आलं की पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं जेव्हा नाव घेतलं जातं त्यावेळेस एक मनामध्ये आणि डोळ्यासमोर एक प्रतिमा उभी राहते, ती पिंडधारी पुतळ्याची। तर तो त्या संदर्भातला पुतळा हा उभा करण्याच्या दृष्टीने आणि त्या एक चांगल्या उद्देशाने त्यांनी हा ठराव मंजूर केला। हा मंजूर केलेला ठराव आहे आणि परंतु शास्त्र आणि शस्त्र या दोन्ही आदर्श असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं विद्यापीठामध्ये शास्त्र हे विद्यापीठाचं प्रत्यक्ष शिकवलं जावं असं देखील आपलं म्हणणं आहे। अजिंक्य, आपण पाहतोय कशा पद्धतीचा हा जो वाद आहे आणि यावर आता कशा पद्धतीने पडदा पडतोय हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी खरंय सागर, धन्यवाद। आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। या सगळ्या प्रकारावर नेमका कसा तोडगा काढला जातो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। नमस्ते महाराष्ट्रामध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।